JAA. JAA नो. कस काय JAA येईल? DHA. व्हॉट आय सेड. राईट इन. दुसरी विलांटी कमारे लेख. दुसरी विलांटी U. पटापट आपण सुवानीला 2-3 नावं लिहायला लावूया. लिहिते का नाही ते बघूया. स्नेहल. S. सुवानीला इंग्लिश मध्ये आता काहीच प्रॉब्लेम येत नाही इंग्लिश रीडिंग करायला. एकदम छान ती रीड करत असते कारण तिचं फोनिक्स वगैरे सगळं झालेलं आहे. पण जेव्हा तिला काही मी मराठी नावं इंग्लिश मध्ये लिहायला लावते तर तिथं तिला प्रॉब्लेम येतो. म्हणून आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सुवानीचं सुद्धा रिव्हिजन होतंय आणि ह्या व्हिडिओमध्ये तुमची मुलं सुद्धा नक्कीच शिकतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅपी न्यू इयर टू ऑल अवर युट्यूब फॅमिली. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे नवीन वर्ष खूप भरभराटीचं, आनंदाचं आणि आरोग्यदायी हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपण 2024 मध्ये जे काही ठरवलं असेल ते एंडिंग पर्यंत पूर्ण झालं की नाही ते तर तुम्ही नक्कीच विचार केला असेल. पण जे 2024 मध्ये झालं ते 2025 मध्ये नको व्हायला याची काळजी नक्की घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण जी मराठी नावं इंग्लिश मध्ये लिहायच्या वेळेस मुलांचं जे कन्फ्युजन होतं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये मला वाटतं की पूर्ण कमी झालंच असेल. पण आजच्या व्हिडिओ नंतर तर मुलं कधीही कन्फ्यूज होणार नाही. हा व्हिडिओ असणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मुलांसोबत नक्की बघा. सुरुवातीला मुलं कन्फ्यूज होतात. हो, मुलांना खूप सारी प्रॅक्टिसची गरज असते. सुवानीची मी दर आठवड्याने प्रॅक्टिस घेत असते तरीही ती कधी कधी कन्फ्यूज होत असते. म्हणून मुलांच्या कन्फ्युजनवरती मुलांना नाही येते याच्यावरती फक्त एकच आन्सर आहे ते म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस आणि रिव्हिजन. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आपण बाराखडी घेतलेली आहे मराठी आणि त्याची आता सुवानी इंग्लिश मध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे. म्हणजे याच बाराखडीवरून आपण आपली मराठी नावं इंग्लिश मध्ये लिहित असतो. खूप जण जेव्हा व्हॉट्सअपला चॅट करत असतात म्हणजे मराठी आपण इंग्लिश मध्ये लिहित असतो ॲज इट इज. जसं की मी आता जात आहे तेच तुम्ही फक्त इंग्लिशचे स्पेलिंग मध्ये लिहिलेलं असतं. त्यातही खूप साऱ्या जणांच्या एवढ्या मिस्टेक असतात. तर ह्या व्हिडिओ नंतर तुमच्या मुलांसोबत तुम्ही जे व्हॉट्सअपला चॅटिंग करत असतात ती तुमची सुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ नक्की बघा आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करून द्या आणि कसा वाटला ते आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा. चला तर मग सुरुवात करूया. तर क साठी आपण काय लिहितो? KA. गुड. लिहित जा. ख. KJ. गुड. ग. GA. घ. GHA. स्मॉल लेटर्स मध्ये लिही सगळं. च साठी CHA. छ साठी CHA. राईट. बघा म्हणजे तिची एवढी प्रॅक्टिस झाली की तिला आता घ साठी आपण काय लिहितो ते सगळं तिचं क्लिअर झालंय. तेच तुम्ही तुमच्या मुलांसोबत नक्की करून बघा. त्यांनाही एवढं क्लिअर कट झालंय का ते नक्कीच मला कॉमेंट थ्रू सांगा. ज. JA. झ. JAA. JAA नो. कस काय JAA येईल? इथं काय आलं? च च ग च GA. आणि घ च GHA. मग इथं JA तर झ च काय येईल? GHA. गुड. ट च TA. ठ च TH. ड. DA. ढ. DHA. What I said. Write in small letters. No. NA. Again you are writing in capital letters. T. TA. Th. THA. D. DA. ध. DHA. हे फक्त आपण आता बेसिक बघत आहोत की ग मुळाक्षरांसाठी इंग्लिश मध्ये आपण काय लिहितो. पण त्याच्या पुढे आपण काना मात्रा उकार साठी सुद्धा आपण काय लिहितो इंग्लिश मध्ये ते सुद्धा आपण लिहिणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ तुमच्या मुलांसोबत बघत आहात म्हणजेच तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन की तुमची मुलं त्या मुलांमध्ये येत नाही की जे एज्युकेशनचा व्हिडिओ आला की तो लगेच स्क्रोल करून पुढे जातात.
पण तुम्ही हा एज्युकेशनल व्हिडिओ इथपर्यंत बघत आहात म्हणून तुमचे खूप खूप अभिनंदन. कारण आपली जी जेन झी आहे म्हणजे आताची जी जनरेशन आहे ती रील बघण्यामध्ये एवढी मग्न झाली आणि त्यांना एज्युकेशनल रील एज्युकेशनल व्हिडिओज नाही आवडत. ते लगेच ते स्किप करून पुढच्या व्हिडिओमध्ये जात असतात. पण तुम्ही पालक मुलं जी काही हे व्हिडिओ बघत असतील खरंच मला तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही हे व्हिडिओ बघत आहात. आणि हो 101% तुम्ही ह्या व्हिडिओमधून नक्कीच काही ना काही शिकणार आणि ते तुम्हाला युजफुल सुद्धा होईल. ओके चला तर मग पुढे बघूया. न N-A. गुड. प P-A. फ P-H-A. ब B-A. भ B-H-A. म M-A. आपण ही बाराखडी जर व्यवस्थित शिकलो तर आपल्याला आपली मराठी नावं खूप चांगल्या रीतीने वाचता इंग्लिशमध्ये लिहिता येतील, त्यांची स्पेलिंग करेक्ट लिहिता येईल. पण जर आपल्याला इंग्लिश रीडिंग करायला शिकायचं असेल तर त्यासाठी आपल्याला फोनिक्स शिकणं गरजेचं आहे आणि त्यावरती सुद्धा मी खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत, ते जाऊन नक्की बघा. सुहानीला इंग्लिशमध्ये आता काहीच प्रॉब्लेम येत नाही इंग्लिश रीडिंग करायला, एकदम छान ती रीड करत असते कारण तिचं फोनिक्स वगैरे सगळं झालेलं आहे. पण जेव्हा तिला काही मी मराठी नावं इंग्लिशमध्ये लिहायला लावते तर तिथं तिला प्रॉब्लेम येतो. म्हणून आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सुहानीचं सुद्धा रिव्हिजन होतंय आणि ह्या व्हिडिओमध्ये तुमची मुलं सुद्धा नक्कीच शिकतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. य Y-A. र R-A. ल L-A. व V-A. आपण व साठी व्हीई लिहित असतो, कधी कधी WE लिहित असतो. श S-H-A. क्ष SHA. S-H-A. Still you are confused. स S. अळ L-A. क्ष. Read this. K-S-H-A. न्य G. जी नाही जी हिंदी हा मध्ये D. Look. D-N-Y-A. न्या पासून कुठलं नाव चालू होतं मराठीमध्ये? ज्ञानेश्वर. व्हेरी गुड. आता आपण वळूया, ही झाली आपली बाराखडी. याचा यूज करून आपण लिहू शकतो. पण आपल्या मराठीमध्ये काना मात्रा उकार खूप सारं असतं तर तिथंही मुलं कन्फ्युज व्हायला नको म्हणून आज हा सेपरेट मी लिहिलेला आहे की कानासाठी काय, पहिली विलांटीसाठी काय, प म्हणजे पहिली विलांटी, दू म्हणजे दुसरी वेलांटी. तर त्याच्यासाठी आपण काय लिहित असतो ते बघूया. आता आपण मराठीमध्ये काना देत असतो जसं की अले काना आ, तर आपण काय लिहितो इंग्लिशमध्ये? ए किंवा A किंवा डबल A. गुड. पहिली विलांटीला काय लिहितो आपण? I. शीतलला कोणती विलांटी आहे? I. म्हणजे कोणती विलांटी आहे? वेलांटी कोणती आहे? एक पहिली. दुसरी वेलांटीला आपण काय लिहितो? डबल E. किंवा कधी कधी आपण वाय लिहित असतो पण जास्त करून आपण डबल ईचाच यूज करत असतो. पहिला उकार. सुवाणी नाव कसं लिहिते? काय लिहितो आपण? S-U. उकारसाठी काय लिहिला? S. उकारसाठी काय लिहिला? U. दुसरा उकारसाठी O. फक्त ओ का? डबल O. गुड. दुसऱ्या उकारसाठी सुद्धा तसंच आहे, आपण डबल ओचाही यूज करत असतो पण कधी कधी यूचाही करत असतो. सो यू कॅन राईट. एक मात्रासाठी काय लिहितो आपण? जसं की के, मे. E. दोन मात्रासाठी A-I. नेक्स्ट काना आणि एक मात्रा त्याच्यासाठी आपण काय लिहितो? जसे की को. O. काना आणि दोन मात्रे जसे की कऊ, क का की को कऊ लिहितो ना आपण, तर काय लिहितो त्याच्यासाठी? त्याच्यामध्ये कसला कोचा पण साऊंड येतोय आणि यूचा पण साऊंड येतो. तर काय लिहिशील? O-U. किंवा नाही तर A-U. गुड. नेक्स्ट आहे अनुस्वार, त्याच्यासाठी आपण काय लिहित असतो? A-N नाही तर A-M. ओके. आता आपली बाराखडी शिकून झाली तर आता पटापट आपण सुवानीला 2-3 नावं लिहायला लावूया. लिहिते का नाही ते बघूया. स्नेहल. S-N-E-H-A-L. काय येतं स्नेहलच्या नावामध्ये मराठीमध्ये सांग? स्नेहलच्या नावामध्ये S-A शब्द. काय येतं पण? S-A. मराठी मूळाक्षरे कुठली कुठली येतात?
मराठी अक्षर हे कुठलं आले मराठी कुठलं आलं त्याच्यामध्ये? हा से आला, स आला, स आला आणि हो आला आणि न पण तर आला ना, न चा साऊंड पण आला ना. स्न आणि स आणि न अर्धा अर्धा साऊंड आला आणि त्याच्यानंतर हो आला, हो आला आणि त्याच्यानंतर ल. गुड. आता लिही आनंद. ANAND. गुड. नेक्स्ट कुठलं सांगू तुला आता पटकन? मनीषा. MANI निशा. SH गुड. मनीषा. वामन. VA वामन. MN. गुड. नेक्स्ट रवींद्र. RA रविंद्र. न चा साऊंड ऐकू येतोय? DRA रवींद्र. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओ नंतर खूपच सगळे जे डाऊट्स असतील मुलांचे ते सगळे क्लिअर होणार आहेत आणि मुलं अशी पटापट इंग्लिश नावं आणि मुलं अशी पटापट मराठी नावांची स्पेलिंग इंग्लिश मध्ये लिहिणार आहेत. हो की नाही? नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ लक्षात आला असेल, आजची बाराखडी लक्षात आली असेल, तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या, त्याच्यानंतर नोट करून घ्या. आणि हो, जे जे तुम्ही व्हिडिओ बघत आहात मुलांनो, तर प्रत्येकाने मला तुमचं नाव कॉमेंटमध्ये लिहून दाखवा, स्पेलिंग लिहून दाखवा. तुमच्या फॅमिली मेंबरची लिहू शकतात किंवा तुमचं स्वतःचं नाव लिहू शकतात की आम्हाला बाराखडी पाहून आता हे आम्हाला स्पेलिंग लिहिता येत आहेत. म्हणजेच तुम्ही कुठलीही एक स्पेलिंग नक्की कॉमेंटमध्ये लिहा. मी तुमची प्रत्येकाची कॉमेंट चेक करत असते. इथपर्यंत व्हिडिओ बघत आहात तर प्लीज कॉमेंट सुद्धा नक्की करा, म्हणजे मलाही समजेल की तुम्ही व्हिडिओ मधून तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.